हा त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार असतो. नारद मुनींनी गेली सुद्धा ऐकून भगवान विष्णू नारदाचा भगवान म्हणाले, मुनिवरा आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनामध्ये काय विचार चालू आहे? नारद ऋषी म्हणाले, भगवंता मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक प्रकार दुःख भोगीत आहेत. कोणता उपाय केल्यानंतर त्यांचं दुःख नाहीसे होईल हा विचार करून मी तुमच्याकडे आलो. नारदांचे भाषण ऐकल्यानंतर भगवान म्हणाले, नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने तुझं प्रश्न विचारच फार सुंदर आहे आणि जे व्रत केले असता सर्व जीवांचे लोकांचे हित राहील होता ते व्रत मी तुला सांगतो. तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे कोणालाही माहीत नसलेले महापुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात आणि हे व्रत विधीपूर्वक केल्यानंतर व्रत करणारा मनुष्य सर्व काळ सुख होऊन शेवटी आनंदरूप अशा मोक्षपदाला जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकल्यानंतर नारद ऋषी म्हणाले, भगवंता या व्रताचे फल काय, याचा विधी काय, हे व्रत कोणी करावे, कोणत्या काली करावे मला सांगा. नारदांचे भाषण ऐकल्यानंतर भगवान म्हणाले, हे व्रत 2 तासामध्ये यथासंग सत्यनारायणांचे व्रत करावे. केळी, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भगवंताच्या पूजेसाठी तयार करावा. त्या ठिकाणी साखर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी गूळ घ्यावा. गव्हाचा रवा नाही मिळाला तांदळाचा रवा घ्यावा आणि प्रसाद हा सवा या प्रमाणामध्ये एकत्र तयार करावा. आपले ब्राह्मण बांधव, शेजारी, इष्टमित्र आणि त्या ठिकाणी आदरणीय व्यक्ती अशा सर्वांना घेऊन आपण भगवान सत्यनारायणांचे पूजन करावे. पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी, प्रसाद घ्यावा, रात्रीच्या वेळी प्रसाद उतरावा, भोजन घ्यावे. हे पूजन प्रातःकाळी म्हणजे सकाळी, माध्यान्हकाळी म्हणजे दुपारच्या वेळेला दुपारी आणि सायंकाळी म्हणजे ज्या वेळेला गायी आणि गुरं घरी येतात अशा वेळेला भगवान नारायणांची पूजा करावी. पूजेच्या ठिकाणी बांधवास भोजन करावे. रात्रीच्या वेळी गायन, नृत्य, भजन आदी कार्यक्रम करावे आणि सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे व्रत विधिवत केले असता सर्व जीवांचे दुःख नाश होतात. कलियुगामध्ये ही पूजा अत्यंत फल देणारी आहे आणि सूत्र म्हणतात की विशेषतः नारायण भगवंतांनी नारदऋषींची कथा सांगितली. हीच कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आणि सांगतात की या ठिकाणी सत्यनारायण कथेमधला पहिला अध्याय झाला. हरई नमः. तुम्ही दोघांनी जय जयकार करायचा. श्री सत्यनारायण भगवान